गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे सातत्याने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात। तर महाजन आणि खडसे पुन्हा भिडलेत। रावेर लोकसभा जागेसाठी एकमेकांना आव्हान देण्यात आलंय। उभं राहतोय ते लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं। चॅलेंज म्हणजे काय? प्रश्नच नाही। ते म्हणतात मी उभा राहतो त्यांनी उभं राहावं लोकसभेला आणि निवडून दाखवावं। रावेरमधनं उभं राहतात त्याने कुठूनही रावेरमधला मुक्ताईनगर पुढचा मतदारसंघ करा। तुम्ही पण तिथे राहतात अशी एक चर्चा आहे। माझा कुठे लोकसभेचा विचार या ठिकाणी नाहीये। माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। मी आमदार आहे, त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे, राहील। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल। त्यांनी म्हटलं आमदार नको राहू, दुसऱ्या कामात लागतो, मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल। अरे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते, लोकप्रियता लागते। गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भविष्य संपेल। नाथाभाऊचं काय संपणार आहे? आता नाथाभाऊ 5 वर्ष पुढे आमदार राहणारच आहे, त्यामुळे मी लढणार। त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना। मी घरी बसणं पसंत करेन, कशाला घरी बसतो बाबा? घ्या ना, पुढचा स्टेप घ्या। 6 वर्ष 6 टर्म तुम्ही आमदार राहिले तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून दाखवा।